नमस्कार मित्रांनो, आजच्या परत ब्लॉग मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण आज श्रीवर्धनला निघालो आहे सर्व मित्रांसोबत. हे बघा, इथं गणेश भाऊ आपले ड्रायव्हिंग करत आहे आणि मूर्ती महामार्गावरचा तुम्ही बघू शकता एकदम सुंदर नजारा आहे. आणि पुढे जे बोगदे येतात मला व्ह्यू दाखवणार आहोतच. हे बघा, आपले गणेश भाऊ ड्रायव्हिंग करतात ते. ठीक आहे, तर या व्हिडिओची जी मजा आहे, आम्ही जी पुढे ट्रिप मध्ये मजा करणार आहोत, तुम्हाला व्हिडिओ मध्ये बघायला मिळणारच आहे. समृद्धी महामार्गावर गाडी आहे आपली, 120 स्पीडने चालू आहे. आणि आता मित्रांनो, आपण इगतपुरी टनल इंटरचेंज पाशी आहे आणि इथे एक साधारण 8 किलोमीटर लांबीचा टनल आहे आणि आपण टनल मध्ये प्रवेश केला आहे. अशा प्रकारचा त्याचा नजारा तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसत असेलच. ठीक आहे, आणि जी आपली प्रवासाची जी मजा आहे तुम्हाला ती पुढील व्हिडिओ मध्ये, आता पूर्ण व्हिडिओ मध्ये बघायला मिळणारच आहे. एक सुंदर पद्धतीने असा टनल तयार केला आहे बघा. 8 किलोमीटरचा एक लॉंगेस्ट टनल आहे आणि बघा किती सुंदर नजारा आहे आतमध्ये. आणि खूपच छान पद्धतीने आपण जर ड्रायव्हिंग केली आणि तर या टनलचा आपण अगदी मनापासून आनंद घेऊ शकतो. तर पुढील व्हिडिओ मध्ये होणार आहे आपली, ती आपण तुम्हाला दाखवणारच आहेत. त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. मित्रांनो, आपण 8 किलोमीटरचा बोगदा पार केला आहे. बोगद्याच्या या बाजूला आपण निघलो आहे. ठीक आहे, कसारा साईड आहे आणि हे बघा एकदम सुंदर नजारा आहे. डोंगर आहेत आणि एकदम उंच पूल आहे. पुलावर आपण 1-2 मिनिटं थांबलो आहोत. तुम्हाला जसं व्ह्यू दाखवतोय. ठीक आहे, दुपारची वेळ झाली आहे. आपली गाडी या प्रकारे आपली गाडी पार्क केली आणि एक सुंदर नजारा आपण अनुभव घेतोय. हा जो बोगदा दिसतोय 8 किलोमीटरचा टनल आहे. आपण तिकडून इगतपुरीकडून एंटर केलं होतं, एक्झिट केलंय आपण कसारा साईडला. हे बघा एकदम सुंदर. पावसाळ्यामध्ये हा जो एरिया आहे ना, खूपच छान आणि खूपच सुंदर नजारा तुम्हाला पावसाळ्यामध्ये इकडचा बघायला मिळतो. मित्रांनो, आपण कर्जतच्या पुढं आलो आहे. पेट्रोल पंपावर वॉशरूमसाठी आपण थांबलो आहे. एक ब्रेक घेतला आहे. पाठीमागं बघू शकता किती सुंदर डोंगर आहेत आणि निसर्गाचा एकदम अद्भुत नजारा तुम्हाला कर्जत सिटीच्या पुढे जसं आपण लोणावळ्याकडे जातो तिकडे बघायला मिळेल. हे बघा, एक सुंदर अशा ठिकाणी आपण या ठिकाणी पेट्रोल फिलअप केलं आहे. आणि आता इथून पुढे आपला प्रवास अजून 4 तासाचा आहे. एक साधारण 10 आपल्याला श्रीवर्धनपर्यंत जायला वेळ होणार आहे. आणि वाटेत एखादे 2 स्पॉट आले तर आपण ते स्पॉट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे, तसं पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणारच आहे. आपण आता पेट्रोल पंपवर सुद्धा स्टॉप तर घेतलेलाच आहे. हे बघा, पाठीमाग किती सुंदर आहेत. लाव ना, अरे गेट बंद कर ना. तर मित्रांनो, आपण पालीच्या गणपतीपाशी आलो होतो आणि काल रात्री आपण स्टे केला. ठीक आहे, बघा या ठिकाणी आपण स्टे केला आहे. आणि आता आपण इकडून निघालो गणपतीच्या दर्शनाला. गणपतीचं दर्शन झाल्यानंतर आपण पुढे बीचेस फिरणार आहोत. आपण बीचेसवरचे पण तुम्हाला छान दृश्य दाखवणार आहोतच पुढे. ठीक आहे, आता गाडी काढतोय. आपण इथं पार्किंगमध्ये गाडी पार्क केली मित्रांनो. आणि आता आपण बल्लाळेश्वर मंदिराकडे निघालो आहे. ठीक आहे, सुंदर असा डोंगर आहे पालीचा आणि पुढेच बल्लाळेश्वराचं मंदिर आहे. आपण मंदिरापर्यंत जातोय. या पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला आज बल्लाळेश्वरांचं दर्शन पण होणार आहे. तसंच आपण आता सकाळी गुड मॉर्निंग सर्वांना. आता तुझ्या बापाने ठेवले महिना झाला. तर आपण मित्रांनो आलोय, एंट्री केली आहे. आपण आता मंदिराच्या दिशेने निघालोय. कसा व्ह्यू का तुम्ही? बल्लाळेश्वरांचं मंदिर आहे. आपण आत्ताच दर्शन घेतलं आणि बाहेर आलो. हे बघा, सुंदर असं कुंड आहे इथं पाण्याचं. तिथं लोकांनी थोडीशी घाण केली आहे कुंडामध्ये. बघू शकता एकदम सुंदर निसर्गरम्य वातावरणात कोकणात आहे मंदिर. खूपच छान एरिया आहे. ठीक आहे, आणि बघू शकता तुम्ही कासव पण आहेत पाण्यामध्ये. कासव आपल्याला जसं व्हिडिओमध्ये दिसतंय, कासव. सुंदर असं मंदिर आहे बल्लाळेश्वरांचं. आपलं आतून पण दर्शन झालं आहे आणि बाहेरून पण तुम्हाला मंदिराचा व्ह्यू दाखवतोय. आता आपण पुढे काशीद बीचकडे निघतोय. मस्त बटाटा भजे द्या, बटाटा भजे मस्त गरम गरम. किती प्लेट घ्यायचे? 2 प्लेट घ्या.
एक व्हिडिओ चालू आहे. मित्रांनो आपण इथे सुंदर असं निसर्गरम्य रस्त्यातून जातो आहे आणि एकदम सुंदर तारक मंत्र चालू आहे आपला. तुम्ही बघू शकता बाजूला एकदम सुंदर असे व्ह्यू आहेत, नजारे आहेत आणि आपण आता काशीद बीच कडून निघालोय. पालीवरून आपण निघालो. काशीद बीच एक साधारण बघू शकता तुम्ही मॅप मध्ये 70 किलोमीटर 63 किलोमीटर अजून आपला रन आहे. एक दीड तासाचा आपला अजून रस्ता आहे आणि सुंदर अशा घाट रस्त्यातून आपण ड्रायव्हिंग करत जात आहोत. आपले मित्र गणेश, सचिन सोबत मी पण आहे. सुंदर असा आपल्याला काशीद बीच बघायचा आहे. महाराष्ट्रातला गोवा जसा काशीद बीच. ओके, सो पुढे जी प्रवासात मजा आहे तुम्हाला बघायला मिळणारच आहे व्हिडिओ मध्ये. मित्रांनो हे बघा सुंदर खजुरांचा बाग दिसतोय तुम्हाला. आपण कोकणात आलोय आणि काशीद बीचच्या आपण जवळच आहोत. ठीक आहे, हे बघा सुंदर असे खजुरांचे बाग आहे. प्रत्येकाचे वैयक्तिक खजुरांचे बाग आहेत आणि सुंदर सकाळ आहे. 9 9:30चा टाइम, आय थिंक 10 वाजले आहेत सकाळचे. आणि कोकणातला सुंदर प्रवास आपला अभिजात चालू आहे. आणि हे बघा ड्रायव्हिंग करणारे भाऊ आपले गणेश भाऊ. सुंदर असं आहे बघा. तुम्हाला थोडासा आनंद दाखवतो मी कोकणाचा. सुंदर सुंदर बंगलोज आहेत, लोकांचे फार्म हाऊसेस आहेत आणि असे खजुरांचे बगीचे आहेत. हे बघा खजुरांचे झाडं जसे आपल्याला व्हिडिओ मध्ये दिसत आहेत. सुंदर सुंदर एकदम अति सुंदर. व्हिडिओ मध्ये तुम्ही बघू शकता कोकणातली सुंदर सकाळ निसर्गरम्य दृश्य. काशीद बीच कडे आपण निघालोय. आपण पालीच्या गणपतीचे दर्शन घेतलंय आणि काशीद बीच कडे निघालोय आपण. सुंदर बगीचा आहे तिकडे एकदम. आपल्या मित्रांसोबत आपली मजा मस्ती चालूच आहे पूर्ण अखंड प्रवासामध्ये. सचिन बसलाय माग, मयूर आहे आणि आता जी आपली जी कारची जी मजा होती आपण तो सुंदर प्रवासाचा आनंद सर्वजण घेत आहोत आणि तुम्हाला मी व्हिडिओ मध्ये जसं दाखवत आहेत. हे बघा तुम्ही बघू शकता उंच उंच खजुरांची झाडं आहेत. कोकणाचा सुंदर नजाराचा अनुभव आपण घेत आहोत आणि आता आपण थेट समुद्राच्या दिशेनेच निघालोय. इथं सुंदर असे घरगुती खानावळ आहे, होमस्टे आहेत. प्रवास खूपच मोठा. आपण आतापर्यंत गाडी साधारण 400 किलोमीटर आपण आलोय घरापासून. येवल्यापासून 400 किलोमीटर दूर आहोत कार मध्ये. कालपासून आपण लगातार प्रवासामध्येच आहोत. बाकी हा जो व्ह्यू आहे ना हा तुम्हाला कुठे बघायला मिळणार नाही, फक्त कोकणात. या नक्की. आहे सुंदर असा नजारा. आलो रे आपण फ्लोवर. आता इकडे बघितलं तर समुद्र दिसेल तुम्हाला या बाजूला. समुद्र आहे, एक नदी आहे, इकडे नदी आहे, इकडे नदी. हे बघा मस्त सुंदर व्ह्यू आहे. हे बघा सुंदर नजारा. अरे मी म्हटलं त्या सूटने आलो आपण. हे बघा एकदम सुंदर अशा पुलावरून आपण या ठिकाणी मार्गस्थ होत आहोत. दोन्ही साईडला एकदम सुंदर नजारे आहेत. बेच के आई उधर से मार्केट से. मेरे पास से लेके जाते हैं. ये उधर नहीं लेके जाते हम अच्छा वाला. हमारे गांव के लोग भी ये लेके खाता है. नहीं ऑनलाइन ही रखे हैं क्या? हाँ चल चालू दे. मित्रांनो सुंदर असा नजारा तुम्हाला जसा गाडीतून दिसतोय. समुद्र किनारा, साईडने रस्ता, एकदम असं नयनरम्य दृश्य आहे कोकणातलं. आपण किनाऱ्याने ठीक आहे. हे बघा वाव वाव अति सुंदर दृश्य. अरे भाई आता गाडी आहे ट्रॅफिक जाम मध्ये बसतोय आपण. आय थिंक मित्रांनो आपण बीचवर थांबलोय बरं का. बीचवर थांबलोय, काशीद बीच जवळ आलोय आपण. आता आपण बीचच्या दिशेने चाललोय सर्वजण.
सुंदर बीच आहे इकडचे, कोकणातले सुंदर बीच. निवांत. मित्रांनो, आपण काशीद बीचला आलोय. काशीद बीचच्या समुद्रावर आपण सध्या आहेत आणि तुम्हाला इथल्या मी सुंदर काशीद बीचचा एक सुंदर नजारा बघा तुम्ही. पब्लिक एन्जॉय करते. ठीक आहे, असे अजून खूप सारे बीच आहे कोकणातले, आपण आज ते एक्सप्लोर करणार आहोत. हा काशीद बीच. काशीद बीचवरच्या एकदम मस्त लाटा आहेत, सुंदर लाटा उसळत आहेत. सर्व पब्लिक एन्जॉय करते, खूप छान. इकडे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. इथं स्पोर्ट्स पण आहेत, वॉटर स्पोर्ट्स. Tiene paz. चालू दे सर. बस तिकून जा. बरं मी इकडून बसतो. हाच घ्या. चलो. हां. पुढे पुढे घे. पुढे अजून तिकडं टांगे बस. सुंदर अशा ठिकाणी थांबलो आपण. घरगुती जेवणाची सोय आहे. हे बघा तुम्ही बघू शकता मोर्या. सुंदर अशा ठिकाणी इथं छान आपण आता दुपारचं जेवण करणार आहोत. बघू आता नॉनव्हेज वगैरे खाऊया. चला व्हिडिओमध्ये दाखवतोच तुम्हाला. आता आपण या ठिकाणी थांबलो आहे. घरगुती खानावळ आहे. गणेश भाऊंनी शोधली घरगुती खानावळ. पण ठिकाण तर एकदम छान आहे. एकदम जो सिनरी व्ह्यू आहे, छान सिनरी आहे ही बघा. सुंदर असे डोंगर वगैरे आहेत. घरगुती खानावळ आहे. आपली गाडी पार्क केली आहे इथं. सुंदर अशी पापलेट थाळी आपली मागवली आहे. हे बघा तुम्ही बघू शकता. छान पापलेट मसाला आहे आपल्या थाळीमध्ये.
हे बघा मित्रांनो, जंजिऱ्याचा एकदम सुंदर व्ह्यू तुम्हाला दाखवतोय. इथं तोफ ठेवली बघा, म्हणजे समोरच्या शत्रूने आक्रमण केलं तर त्याच्यावर हमला करायला ही तोफ आहे. मित्रांनो, आपण आता दिघीला चाललोय. दिघी बीचला आपल्याला दिवे आगारला जायचं आहे. आणि आपण या ठिकाणी जेट्टी फेरी असते, जंगल जेट्टी फेरी. जंगल जेट्टी फेरीमध्ये आपली कार आहे. हे बघा, कारमध्ये ड्रायव्हरला बसावं लागतं. कार पण घेऊन चाललोय आपण जंगल जेट्टीवर. आणि एक सुंदर नजारा तुम्ही बघू शकता. समुद्रामधून आपण चाललो आहे कार थेट बोटीतून घेऊन. हे बघा, खूप साऱ्या कार असतात. संध्याकाळची वेळ झाली आहे. आपण दिव्यागर बीचला आलो आहे. थोडासा उशीर झाला यायला, कारण आपण जेट्टीमध्ये होतो जंगल सफारीत. आता हे बघा, तुम्ही एक सुंदर दृश्य बघू शकता. इथं सूर्यास्त झाला आहे. दिव्यागर बीचचा सुंदर दृश्य आहे, तुम्हाला जसं व्हिडिओमध्ये दिसतंय. हे बघा, सुंदर असा नजारा आहे बीचचा. आपण कालिंजीकडे जाताना थांबलोय स्टेवर. ठीक आहे, इथं मस्त हॉटेल आहे. नाश्ता पण झाला आहे. आता चहा बघतोय. गणेश भाऊ चहा पिताय, पुनर भाऊ चहा पिताय, सचिन भाऊ. हे बघा, चहा आहे सुंदर असा. आपली गाडी पार्क केली आहे तिथे. गुड मॉर्निंग. सकाळी सकाळी तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपण आता चाललोय मँग्रोव्ह पॉइंटला. मँग्रोव्ह म्हणजे समुद्रातलं जंगल. आपण आज त्याची सफारी करणार आहोत. आणि श्रीवर्धन पासून एक साधारण 14 किलोमीटर आपण दूर आलो आहोत. आणि सकाळी करताय, जसं की तुम्ही प्रत्येक व्हिडिओ मध्ये तर गणेश भाऊच करताय. आणि तिथूनच आपल्याला टर्न घ्यायचा आहे 80 पुढं पुढं. हा, तर आपण बघा, तुम्हाला बघा बॅकला मँग्रोव्ह
आपण चाललो आहे आता मँग्रोव्ह पॉइंट कडे. आपल्याला सफर करायची आहे बोटीने. ठीक आहे, आता बघू आपण तिथं बोट अवेलेबल आहेत की नाही, गेल्यावर कळेलच. सुंदर असं बीच. गाव खूप सुंदर आहेत कोकणातल्या. नक्की एकदम या, तुम्ही एकदा व्हिजिट करा. बरोबर आहे ना? हा चल चल, लोकेशन तर बरोबर आहे भाई. सुंदर असा रस्ता आहे गावातला. रांगोळी बांधतो प्रत्येक ठिकाणी, रांगोळी काढलेली आहे रस्त्यावर. घर पण किती भारी वाटते पण. रांगोळी बांधतो प्रत्येक ठिकाणी. अरे छापलेली ते रस्त्यावर डायरेक्ट. अरे गाव का भारी आहे, घरं काय सुंदर घर आहे. सुंदर सकाळ. आणि हे बघा आपल्या पुढे अजून 2 गाड्या आहेत पर्यटकांचा. घर पाऊस नाही वाटते. घर पण किती भारी वाटते. सुंदर असा सकाळ आहे. जल्ला परिषद. हे बघा पत्ता बघून घ्या जिल्हा तुम्ही. परिषद शाळा काळिंदी मराठी. श्रीवर्धन तालुका रायगड, तालुका श्रीवर्धन रायगड जिल्हा. त्या गाडीला गेला तिकडे जायचंय. पण त्याच्यात किती आहेत ते? नाही तिथले सगळे काढले आपण. पण ते सर्वांनी पेरले नाही. आमची पण काय आली का? हा तरी ते कर त्याला काय काय ना जरा ना आता आठवलं पण. आता ना त्यातच घ्या ना. त्यातच घेत नाही रे. हा बस व्हिडिओ कॉल तरी फोटो घ्या आता. चालव ना. असं दाखवले पाहिलं ते. अरे तू पुढं चाललाय, उलटी घे ना. हा तशी दोन्ही साईडनी. 92 17 98 आहे का? 98 35 22. हे बा आपले मयूर भाऊ वल्लव मारताय आपले. फोटो पाय. हा मयूर भाऊ वल्लव मारताय. बस ना. सकाळी सकाळी आपण कांदळवन मध्ये आलोय. कांदळवनचं वन इकडे दिसतंय तुम्हाला. आणि हे बघा मयूर भाऊ दोरी लावून आपला वल्लव चालू आहे. बघा दोरी निवडण्यात येते. हे बघा सचिन भाऊ आपले समुद्राच्या पाण्यात गेले. हा व्हिडिओ चालू आहे सचिन भाऊंची. हे बघा कांदळवनाचा आनंद घेता. इकडे कांदळवन दिसतंय व्हिडिओ मध्ये. इकडे सचिन भाऊ खूप लांब गेले. टाईट झाला रे. टाईट झाला रे. आता नसतं येत तू. कोकणातली जी मजा आहे ना हीच वेगळी आहे. हे बघा आपण समुद्राच्या कडेला निवांत ठिकाणी आलोय. हे बघा माझी निघाली का? कोकणात आपण निवांत ठिकाणी आलोय. आणि सचिन भाऊ आपले बघा पाण्यामध्ये वल्लव मारतायत. आपल्याला व्हिडिओ मध्ये दिसतंय. मी काश्मीरसाठी गेलो. मित्रांनो आपली बोट आली आहे कांदळ कन्या. आता आपण त्याच्यामध्ये व्हिजिट करणार आहोत. ठीक आहे, आपली एक टुरिस्ट छोटीशी टूर होणार आहे पाण्यामधून. आपण कांदळवन बघण्यासाठी पुढे जात आहोत. आपल्यासोबत मित्र आहेत, सोबत शेअरिंग पण होणार आहे. व्हिडिओमध्ये जे आहे ते तुम्हाला मी दाखवतोच आहे पुढे. ठीक आहे, काढायचं नाही आहे. माझा पण घे बाई व्हिडिओ. तुला कळलं पाहिजे ना, माहिती दे ना थोडीशी. काळा येतो तू. काळ येतोय मी, काळाच आहे मी थोडा. बोल ना तू, बोल ना. आपण आता मँग्रोव्ह ना मँग्रोव्ह इकोटोरिझम मध्ये आपण आता कांदळवनात आलो आहे. बोटिंग मध्ये बसलो आहे. आपण पुढचा जो रूट आहे आपण या बोटीच्या माध्यमातूनच पूर्ण करतोय. आता तुम्हाला पुढं बघायला मिळणार आहे की वनस्पती कशी आहे कांदळवनाची. काढायचं नाही. कांदळवनाची सफारी करतो. हे कांदळ इतर वनाप्रमाणेच आहे. तर याची खासियत अशी की गावाला निसर्गाने खूप सुंदर कांदळ बेटाची सुरुवात लागलेली आहे. हे बेट दिसतंय ना, ते 30 एकरचं बेट आहे. हे मँग्रोव्ह ही काडी 190 हेक्टरचं आहे. पण म्हणतात ना आपल्याला काहीतरी निसर्गाने दिलेली आहे देणगी, तसं आपल्या गावाला काळींच्या गावाला एक देणगी दिलेली आहे.
त्या बेटामध्ये आंबा, काजू, फणस, चिक्कू सगळे वनस्पती आहेत आणि एकेकाळी तिथे भात शेती करायची लोक. किनाऱ्याला गडामध्ये माझ्याला वाटणारच नाही की पक्षी आहे. पटकन माझे बघा. तिथे स्तब्ध उभा आहे तो. त्याचं आता खाऊन पिऊन झालं तू ऊन खा. नाश्ता झाला त्याचा. मध्ये मोर वाटतं आहे दाखवतो तुला बस. मस्त गेम आहे. गेला उडून. अरे हो खरंच की ते खाली तुम्ही ते फळ सांगितलं ना ते खालती पडलंय पाण्यात हे. ते बघ किंगफिशर ते बघ. परत गेला उडून पुढं. आपली बोट जशी येते तशी किंगफिशर उडून जातोय. ते बघ इथं बसलाय बघ. छोटा छोटा ते दिसते का? आपल्या गोष्टीत आहे की नाही चिमणी आणि किंगफिशरची गोष्ट. चला आता आपण 2 प्रकारचे पीसेस पाहिल्यात ना, सोनेरी शारबा, एव्हिशिनिया मरिना. तसेच हे सोनेरी शारबा पेटाला पिवळी चिप्पी, तिला सोन चिप्पी सुद्धा म्हणतो. आता एव्हिशिनिया आपली शिनारीच आहे ती आतमध्ये आहे. आता हे जमिनीवर टोपो हे काय पद्धतशीर विवाला आहे बाय. दिसलं काय बघ. ह्या जमिनीवर टोपो टोपो बघा काय दिसतात. हो बरोबर. इकडे पेन्सिली सारखी दिसतात, इकडे गाजरासारखी दिसतात. हा ही ओटी पाणी कमी होत आहे. मोठी ते बँगलोर संपला वर्धनला. आता आपण बघितली ना कंदिकाचे एक पीसेस बघितले ना, त्याच्यामध्ये दुसरे एक आहे बुगेरी आहे, जिंगूर राहायचा मोठा जिंगूर. आता आपण जर पाणी भरतीला असं असतं ना तर असं गोल फिरून राऊंड मारला. भरपूर येतात. तर त्याच्या बाजूला कोलंबी अशी उड्या मारते बघा. आता एक कोलंबी आता एक उडी मारतो. कोणता छोटा पक्षी? हा ते बरोबर आहे. छोटा दिसतं नाही. हा, तो एकदम छोटा आहे कोणता? एकदम छोटा आहे तो. ते म्हणजे चोच बघ. तिथं टाकू का मग? फुल आहे बरं. ब्राईटनेस फुल आहे. चालेल, उद्या आलो मी करून घे. समुद्रामध्ये आहे, समुद्रात आहे. उद्या कमी आहे. मित्रांनो आपण हरिहरेश्वरला आलो आहे. हरिहरेश्वरचा सुंदर समुद्र किनारा तुम्ही बघू शकता हरिहरेश्वरचा. आपली गाडी इथंच पार्क केली आहे. मित्रांनी रानमेवा घेतला आहे, कोकण मेवा. आणि आता आपण सुंदर असा आवळा खातोय. कोकण मेवा त्यावळ्यापासून करतो आवळा. थांब अजून काय? सुंदर असा आवळा आहे. छान चालेल. जाताना घेऊया आपण कोकणचं काही कोकण मेवा. स्वीट्स हरिहरेश्वरला आहे मित्रांनो आपण. खाली गाव बघू शकता तुम्ही हरिहरेश्वर. इकडं सुंदर समुद्र किनारा इकडं लाटेंसह. अजून थोडा प्रवास दूर आहे. प्रवास थोडा दूर आहे अजून. डॉल्फिन दिखी. ईशु डॉल्फिन दिख रही है. वो वहां से आई ऐसे कूदी ना पूरी तरह और एक और दिखी. बहुत सारी है. पंकज ईशु डॉल्फिन. हा
नमस्कार मित्रांनो, आपण हरिहरेश्वरला आहे आणि हे बघा तुम्ही बघू शकता समुद्राचं आणि इथपर्यंत असतं वरती आणि पाण्याच्या प्रवाहामुळं इकडं खळगे तयार झाले. किती सुंदर ठिकाणी आलो आहोत आपण. इकडं बघा तुम्ही पूर्ण व्ह्यू बघा, पूर्ण समुद्रच आहे आणि एकदम सुंदर ठिकाणी आज आपण आनंद घेतोय म्हणू शकतो आपल्या मित्रमंडळींसोबत. ठीक आहे, आपली व्हिडिओ कशी वाटली नक्की कळवा. काय बघू खाऱ्या पाण्याचं गोडा पाणी आहे. गोड पाणी कुठे आहे? चला आपण गोड पाणी बघू. गोडा गेले. गोड पाणी पण आहे इथं. चमत्कार आहे निसर्गाचा हा. गोड पाणी पण बघू आपण. कुठे आहे मयूर? तिथं गोड पाणी आहे, झरा आहे गोड पाण्याचा. गोड पाणी कुठे आहे मग?